आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे. गुरुचा गुरुवार परत म्हणजे योगाने काय झालेले आहे, दत्त जयंती पण आहे का 12 वर्षानंतर गुरुवारची आलेली आहे. तर मी अगोदर बघा कशी पूजा मांडते. अगोदर मी देवाच्या तामाला स्वास्तिक काढलं, नागिलीची पानं 7, त्याच्यामध्ये हळदी कुंकू टाकलं आणि मी अगोदर जे नारळ ठेवलं ते रॉंग होतं. आणि बऱ्याच वेळेस काय होतं, गडबडीमध्ये कसं ठेवायचं कसं नाही आपण विसरून जातो. आणि हे मुकुटे आता आलेले 15-20 वर्षापूर्वी तसे मुकुटे पण नव्हते, फक्त नारळालाच हे करायचं, नाकं डोळं लावायचं. तर काळानुसार सगळंच बदलत चाललेले. तर हा महालक्ष्मीचा मुखवटा आहे. तुळजापूरच्या देवीचे पण मुकुटे, जसे प्रत्येक देवीचे मुखवटे आलेले आहे आता. तर देवीला साजायचं म्हणलं तर सगळं आपण जसं नटतो तसंच देवीला पण तर नटवावंच लागतं ना. गजरे, ते मणी, मंगळसूत्र, असं काही नाही की सोन्याचंच पाहिजे, फक्त काळी पोत पाहिजे. आणि नथ बघा, आपले देवीचं रूप किती छान दिसते, असं साक्षात असं महालक्ष्मी प्रकट झाल्यासारखं वाटते. आणि मेन म्हणजे देवीला आणि बाईला नथीशिवाय नाही का शोभाच नाही आहे. आपल्याकडे किती पण दागिने असू द्या, पण नथ आणि मंगळसूत्राशिवाय नाही का त्याला शोभाच येऊ शकत नाही. आणि महालक्ष्मीचा माझ्या घरात जो फोटो होता ते मी तिथे मांडलेला आहे. केळी, फूल, फळ, परत नाही का टिकली, बांगडी. महालक्ष्मीची कहाणी वाचण्यात आल्यानंतर आरती करून घेतली. आणि दत्त जयंती होती त्याच्यामुळं आम्हाला नाही का दत्त मंदिरात पण जायचं होतं. तर कशी वाटली माझी पूजा ते नक्की सांगा.